विद्यार्थी मित्रांनो, काल आपण एड्स बद्दल पूर्णतः चर्चा केली आहे. आज आपण पुढच्या डिसीजकडे वळूया. मलेरिया हा पुढचा डिसीज आपण आज डिस्कस करतो आहोत. मलेरिया we are very well known that it is a very common disease and it is a vector borne infectious disease. It is a vector borne disease particularly caused by a malarial parasite called plasmodium. Okay, it is a vector borne disease and the vector is mosquito. Mosquito is the vector by which malarial parasite called plasmodium can be transmitted from infected person to the healthy person. Okay, बघा इथे लक्ष द्या. मलेरिया हा मॉस्किटो मुळे होतो म्हणण्यापेक्षा मॉस्किटो मार्फत होतो म्हणूया. होतो प्लाझ्मोडियम मुळे. पण हा प्लाझ्मोडियम कोण कॅरी करतो तर मॉस्किटो. अर्थात सगळ्याच प्रकारचे मॉस्किटो मलेरिया पॅरासाइटला कॅरी करत नाहीत. मग कोणता मॉस्किटो तर एनोफिलिस जातीचा मॉस्किटो. एनोफिलिस. आता मग एनोफिलिस मॉस्किटो जरी असला तरी या मॉस्किटोचे पुन्हा दोन प्रकार, एक मेल आहे आणि दुसरा फिमेल. पण इथं फिमेल एनोफिलिस मॉस्किटो ट्रान्समिट मलेरियल पॅरासाइट. म्हणजे एनोफिलिस जातीचा मादी डास मलेरियाची जी जंतू आहेत, मलेरियाचे जे जंतू आहेत प्लाझ्मोडियम नावाचे, ते एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर केले जातात. ओके, आणि मेल मार्फत का नाहीत मग तर मेल हा मॉस्किटो कोणता एनोफिलिस जातीचा मेल मॉस्किटो आपलं रक्त पित नाही. ऍक्च्युली तो इट सक्स प्लांट सॅप, वनस्पतीचा जो सॅप आहे, ज्यूस आहे, त्याच्यावरती तो जगतो आणि त्याच्यामुळं मेल जातीच्या एनोफिलिस मॉस्किटो मार्फत आपल्याला मलेरिया नाही होणार किंवा त्याचा प्रसार नाही होणार आहे. मग हा प्रसार कोण करते तर एनोफिलिस जातीचा मादी डास, आणि त्याच्या मार्फत मग हे प्लाझ्मोडियम एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये जातात. ओके, आता या प्लाझ्मोडियमच्या 4 जाती आहेत. प्लाझ्मोडियम हा जंतू आहे की ज्याच्या मार्फत मलेरिया होतो, आणि मलेरियाची हे प्लाझ्मोडियम नावाचे जंतू कॅरी कोण करतंय तर फिमेल एनोफिलिस मॉस्किटो. मग या प्लाझ्मोडियमचे 4 प्रकार आहेत. एक प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम ही एक डासाची जात झाली. दुसरा आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. तिसरी जात आहे प्लाझ्मोडियम ओव्हेली, आणि चौथी जात आहे प्लाझ्मोडियम मलेरी. अशा या डासाच्या 4 जाती. ओके, प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेली आणि प्लाझ्मोडियम मलेरी. ऑफ these 4 species, this is very dangerous species. It may lead to death and therefore it is fatal. It is more serious than these 3. या 4 जातीपैकी पहिली जी जात आहे प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, याच्या मार्फत हा जर रोगजंतू आपल्या शरीरामध्ये गेला तर प्रसंगी मृत्यू सुद्धा उद्भवू शकतो. त्याच्या तुलनेनं
हे 3 कमी, यांचं गांभीर्य थोडंसं कमी आहे याच्या तुलनेनं बरं का. म्हणजे यांच्या मार्फत आपल्याला त्रास होणारच नाही, मलेरिया होणारच नाही असं नाही, पण याच्या तुलनेने हे तितकेसे गंभीर परिणाम दाखवत नाही. ओके, सो दीज आर दी 4 स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्हेली अँड प्लाझ्मोडियम मलेरिया. ओके, आता या चौघांचा इन्क्युबेशन पिरियड वेगवेगळा आहे. आता उदाहरणार्थ याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 12 डेज, याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 14 डेज, याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे याचा पुढच्याचा ओव्हेलीचा इन्क्युबेशन पिरियड आहे 17 डेज, आणि याचा जे शेवटचा जो प्रकार आहे याचा इन्क्युबेशन पिरियड हा सगळ्यामध्ये जास्त आहे, आणि तो इन्क्युबेशन पिरियड आहे 28. सगळ्यात जास्त म्हणजे याचा किती आहे 28 डेज. आता तुम्हाला इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय कळलं का? तर हा रोगजंतू किंवा कुठलाही रोगजंतू आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर, त्याचं काम चालू झाल्यानंतर आपल्याला, किंवा त्याचं काम ऍक्च्युली जेव्हा चालू होतं, बरेचसे रोगजंतू काय करतात, आपल्या शरीरामध्ये जातात, निवांत थांबतात, आणि मग हळूहळू आपल्या शरीरातल्या लिम्फोसाइट नावाच्या पेशी आहेत प्रतिकार करणाऱ्या, त्या पेशीचा अंदाज घेतात आणि मग कामाला लागतात. म्हणजे शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं कार्य सुरू होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तो कालावधी आहे की ज्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणायचा. आणि हा कालावधी किंवा इन्क्युबेशन पिरियड प्रत्येकाचा वेगळा दिसतोय. याचा साधारणतः 12 दिवसाचा आहे. म्हणजे प्रवेश केल्यानंतर 12व्या दिवशी हा ऍक्टिव्ह होतोय म्हणायला हरकत नाही. प्रवेश केल्यानंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स 14 दिवसांनी ऍक्टिव्ह होतोय. शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर प्लाझ्मोडियम ओव्हेली 17 दिवसांनी ऍक्टिव्ह होतोय, आणि शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरी नावाचा रोगजंतू 28 दिवसांनी ऍक्टिव्ह होतोय. आता ऍक्टिव्ह झाल्यानंतर साधारणतः याची लक्षणं दिसायला लागतात. टेम्परेचर, ताप येणं, जास्त ताप येणं वगैरे वगैरे, ते पुढे आपण लक्षणामध्ये पाहणार आहोत. तर ही लक्षणं साधारणतः 22 ते 48 दिवसामध्ये दिसायला लागतात. जर समजा पहिला या जातीचा मॉस्किटो म्हणजे अॅनॉफिलिस जातीचा जो प्लाझ्मोडियम अॅनॉफिलिसच्या डासाच्या मार्फत वाहून नेला जाणारा हा जो प्रकार आहे प्लाझ्मोडियमचा, कोणता? प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. इन्क्युबेशन पिरियड 12 दिवसाचा. ताप कधी येणार? मग जास्त ताप येतो साधारणपणे 22 ते 48 तासांनी. आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर 22 ते 48 तासांनी ताप यायला सुरुवात होतोय. पण 22 तासांनी लगेच ताप येईल असं काही नाही. हा ऍक्टिव्ह होतोय 12 दिवसांनी, म्हणजे इन्क्युबेशन पिरियड. तोपर्यंत तो आतमध्ये थांबलेला असतो, डॉर्मंट कंडिशन मध्ये असतो, आणि आत गेल्याबरोबर मग ताप यायला सुरुवात होतोच थोडाफार. ओके, जरी हा ऍक्टिव्ह नसला तरी सुद्धा. कारण ताप येणे हे कशाचं लक्षण आहे तुम्ही पाहिलं इम्युनिटीमध्ये. इम्युनिटीमध्ये आपल्याला ताप येतो. का येतो ताप? तर आत एखादा रोगजंतू गेला की त्याला मारण्यासाठी ताप येणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे आपलं शरीर प्रतिकार करते, म्हणून इथं पण ताप येतो. आता इथं कधी ताप येतो? इथं साधारणपणे 48 तासांनी ताप येतो. म्हणजे कोणता? प्लाझ्मोडियम वायवॅक्स रोगजंतू आपल्या शरीरामध्ये गेला की तो 14 दिवसांनी इन्क्युबेट होतोय. त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे 14 डेज. मात्र ताप 48 तासांनी येऊ शकतो. प्लाझ्मोडियम ओव्हेली रोगजंतू आपल्या शरीरामध्ये गेला, त्याचा इन्क्युबेशन पिरियड काय आहे? 17 डेज. म्हणजे तुम्हाला 17 दिवसांनीच ताप येईल असं काही नाही. ताप मात्र 48 तासामध्ये येतो, 48 डेज. आणि प्लाझ्मोडियम मलेरी नावाचा रोगजंतू जो आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड पण जास्त आहे, आणि तो शरीरामध्ये गेल्यानंतर 72 तासांनी ताप येतो. आणि सर्वसाधारणतः तुमच्या जर हा टेबल बघितला तर एक लक्षात येईल की हा शरीरात प्रवेश गेल्यावर लगेच इन्क्युबेट पण होतोय,
आणि ताप पण लवकर येतो या तिघांच्या तुलनेनं, आणि तिघांच्या तुलनेनं ऍक्टिव्ह पण तो लवकर होतो. म्हणजे हा इट इज मोर डेंजरस ॲज कम्पेअर टू व्हायवॅक्स, ओव्हेली आणि मलेरिया. तिघांच्या तुलनेनं हा जास्त धोकादायक आहे. ओके, ठीक आहे. आता आपल्या शरीरामध्ये हा प्लाझ्मोडियम या डासामार्फत गेलेला आहे. मग डास आत गेल्यानंतर काय लक्षणं दिसतात की ज्या लक्षणांना आपण सिम्पटम्स असं म्हणतो. काय सिम्पटम्स आहेत बघा. सिम्पटम्स, पहिलं महत्वाचं सिम्पटम अर्थात आता बघा याची सिम्पटम्स 2 टप्प्यामध्ये येतात, इनिशियल स्टेज आणि क्लासिकल स्टेज. सिम्पटम्स मध्ये आपण पुढचा पॉईंट बघूया. सिम्पटम्स ऑफ मलेरिया. ही सिम्पटम 2 विभागामध्ये विभागलेली आहेत. पहिलं इनिशियल सिम्पटम, सुरुवातीची लक्षण, इनिशियल सिम्पटम्स, आणि दुसरा प्रकार क्लासिकल सिम्पटम्स. म्हणजे या लक्षणांची 2 गटात विभागणी केलेली आहे. इनिशियल, सुरुवातीची लक्षण आणि नंतरची लक्षण. आता सुरुवातीची लक्षणं काय आहेत तर फिवर, ताप येणं, फिवर, त्याचबरोबर चिलिंग किंवा शिवरिंग, चिल्स, चिलिंग, आणि तिसरं हेडेक. हेडेक, डोकं दुखतं. म्हणजे प्लाझ्मोडियम आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर सुरुवातीला जी लक्षण दिसतात ते ताप येणं. मलेरियामध्ये पहिल्यांदा ताप येतो, तापाबरोबर थंडी येते, थंडी वाजून येते आणि डोकं दुखायला लागतं. ही सुरुवातीची लक्षण. त्यानंतर क्लासिकल सिम्पटम मध्ये काय होतं तर खूप ताप येतो, हाय फिवर, ताप वाढत जातो, हाय फिवर, ताप वाढलेला आहे, खूप ताप येतो, हाय फिवर, आणि शिवरिंग, हाय फिवर अलॉंग विथ शिवरिंग, ताप येतो आणि थंडी, प्रचंड प्रचंड थंडी वाजायला लागते. त्याच्यानंतर तिसरा आहे ओमिटिंग. ओमिटिंग उलट्या व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर कन्व्हल्जन, ओमिटिंग, कन्व्हल्जन्स, टप्प्याटप्प्याने लक्षण दिसायला लागतं. ताप वाढलेला आहे, थंडी पण खूप आहे, अंगावरती 2, 3, 4 चादरी घेतल्या तरी सुद्धा थंडी वाजतेच. म्हणजे खूप थंडी वाजते, शिवरिंग, अंग असं थरथर थरथर उडायला लागतं. म्हणजे तापानंतर थंडी, आणि म्हणून तर या आजाराला हिवताप म्हणतात. हिव, थंडी, आणि ताप दोन्ही लक्षणं, तापाची पण लक्षणं आहेत आणि थंडी पण वाजते. ठीक आहे. त्यानंतर ओमिटिंग, उलट्या सुद्धा होतात. त्यानंतर कन्व्हल्जन, कन्व्हल्जन म्हणजे धाप लागायला लागते, श्वास घ्यायला त्रास होतो. त्याच्यानंतर जॉईंट पेन, सांधे दुखायला लागतात, जॉईंट पेन. याच्या व्यतिरिक्त डोळे, डोळ्याचा जो रेटिनाचा भाग आहे तो डॅमेज होतो. म्हणजे रेटिनल डॅमेज, रेटिना इज डॅमेज, रेटिना डॅमेज, रेटिनल डॅमेज. डोळे झाले की त्याच्यानंतर ताप काय काळाला डोक्यामध्ये जातो. म्हणजे त्याला सेरिब्रल डॅमेज किंवा सेरिब्रल मलेरिया असं म्हणायचं. सेरिब्रल, सेरिब्रल म्हणजे ब्रेन, मेंदू. हा ताप मेंदूपर्यंत सुद्धा जातो आणि मेंदूला सुद्धा इजा पोहोचू शकते. त्याचबरोबर हिपॅटोमेगॅली म्हणजे लिव्हरवरती याचा परिणाम दिसतो. लिव्हरच्या सेल डॅमेज होऊ शकतात, म्हणून हिपॅटोमेगॅली पण होऊ शकते. आणि महत्वाचं म्हणजे आरबीसी रप्चर होतात. आरबीसी, तांबड्या पेशी बस्ट होतात, फुटून जातात. आणि तांबड्या पेशी रप्चर झाल्यामुळं, ब्रेक झाल्यामुळं आपोआपच पुढचं लक्षण दिसायला लागतं. ते म्हणजे ॲनेमिया. ॲनेमिया म्हणजे तांबड्या पेशी कमी झाले की शरीर पांढरं पडतं. ॲनेमिया, विकनेस, खूप अशक्तपणा येतो. आणि त्यानंतर हिमोग्लोबिन युरिया, हिमोग्लोबिन HB
HB कमी होतो, तर सर्वसाधारणतः मलेरिया झाल्यानंतर ही लक्षणं दिसायला लागतात. कोणती बघा, सुरुवातीला थोडा ताप येतो, पुन्हा थोडी थंडी वाजते, पुन्हा ही जी सायकल आहे ते 5-6 तासांनी पुन्हा अजून खूप ताप येतोय, पण सुरुवातीला थोडाच येतोय, थंडी पण वाजून येते आणि डोकं मात्र दुखायला सुरुवात होते. पुढच्या टप्प्यामध्ये ही लक्षणं स्पष्ट दिसायला लागतात, जास्त त्रासदायक वाटतात. हाय फिवर, ताप वाढलाय, थंडी पण प्रचंड वाजते, उलट्या होत आहेत, धाप लागते, सांधे दुखायला लागतात, डोळ्याचा रेटिना नावाचा दृष्टीपटल त्याला नुकसान पोचते, मेंदूला इजा पोचते, लिव्हर वरती परिणाम होतोय, RBC बस्ट होत आहेत, अशक्तपणा येतोय आणि हिमोग्लोबिन कमी होत जाते. ही सर्वसाधारणतः मलेरियाची लक्षणं आहेत. आता मलेरियाचा हा जंतू कसा ट्रान्समिट होतोय बघूया आपण, की ज्याला काय म्हणूया आपण, मोड ऑफ ट्रान्समिशन. लक्षणं लक्षात आली का बघा. हा मलेरिया नावाचा रोग अतिशय कॉमन आहे आणि डासामार्फत याचा प्रसार होतो आणि आपल्याला माहिती आहे आपल्याकडे डासांचं प्रमाण प्रचंड आहे. ओके, आपल्याकडे डासाचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्याच्यामुळं मलेरिया हा आजार काय फारसा म्हणजे नॉर्मलच आहे किंवा कॉमन आहे, फारसा रेअर किंवा दुर्मिळ आहे असं नाही म्हणता येत. तो अगदी सर्वसामान्य आजार आहे. ठीक आहे, मी काय सांगत होतो, तर मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे हा आजार ट्रान्सफर कसा होतोय किंवा या आजाराचे जंतू, मोड ऑफ ट्रान्समिशन. ओके, बर, या रोगाच्या जंतूला, मलेरियाच्या जंतूला म्हणजे प्लाझ्मोडियमला 2 होस्टची गरज आहे. होस्ट, इट रिक्वायर 2 होस्ट. याला दोघांची गरज आहे, 2 होस्टची गरज आहे. त्यापैकी पहिला होस्ट म्हणजे मॉस्किटो किंवा मॅन किंवा ह्युमन. ह्युमन हा एक होस्ट आहे याचा, आणि दुसरा मॉस्किटो. हे 2 होस्ट आहेत. यापैकी एक जरी नसला तरी तिची सायकल खंडित होते, म्हणून हे दोघं पण आवश्यक आहेत याचा प्रसार होण्यासाठी, ट्रान्समिशन होण्यासाठी. काय होते बघूया आपण, कसं ट्रान्समिशन होतं याचं. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये मलेरियाचे जंतू कुठून आलेले आहेत, म्हणजे अर्थात ते डासामार्फतच आले. ठीक आहे, एका बाजूला आपण ह्युमन घेऊया आणि एका बाजूला मॉस्किटो घेऊया. या 2 बाजू, एका बाजूला ह्युमन आहे, एका बाजूला मॉस्किटो. समजा या व्यक्तीमध्ये प्लाझ्मोडियमचे जंतू आहेत आणि प्लाझ्मोडियमचे जंतू हे स्पोरोझॉइटच्या स्वरूपामध्ये असतात. स्पोरोझॉइटच्या स्वरूपामध्ये ते कुठून तरी आले असते, म्हणजे याला कुठून तरी कुठला तरी डास चावला आहे, ते ज्या डासामार्फत या माणसाच्या शरीरामध्ये स्पोरोझॉइट आले. किंवा इकडून सुरुवात करूया डासापासून. बघा, हा डास आहे, इथं मॉस्किटो आहे, हा मॉस्किटो या माणसाला चावला. आता या मॉस्किटोच्या शरीरामध्ये रोगजंतू नाहीत, मलेरियाची जंतू नाहीत, याला चावले डास, मलेरिया होईल का? नाही होणार. मग कधी होईल? जर या डासाच्या शरीरामध्ये स्पोरोझॉइट असतील किंवा मलेरियाची जंतू असतील, प्लाझ्मोडियम, ते जंतू याच्या शरीरामध्ये जातील. म्हणजे डास चावतो कशासाठी? आपलं रक्त पिण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे रक्त शोषून घेतो हा डास. पण रक्त शोषून घेत असताना त्याच्या सोंडेमार्फत आपल्या शरीरामध्ये काही स्पोरोझॉइट सोडले जातात. स्पोरोझॉइट आपल्या ब्लड मध्ये सोडले जातात. हा आपलं रक्त घेतोय, पण रक्त घेता घेता याच्या शरीरातले काही रोगजंतू आपल्या रक्तात येतात. उलटा प्रवास, म्हणजे रक्त या बाजूने ओढलं तर या बाजूने आपल्यामध्ये ते येऊ शकतात. ठीक आहे, आले स्पोरोझॉइट आपल्या शरीरामध्ये आलेले आहेत डासामार्फत. या डासामध्ये प्लाझ्मोडियम, फाल्सिपेरम असेल किंवा मलेरिया असेल किंवा ओव्हेली असेल किंवा व्हायरस, प्रकार कोणता महत्वाचा नाही, तो आहे किंवा नाही हे महत्वाचं आहे. समजा या डासामध्ये ते रोगजंतू आहेत, मलेरियाचे जंतू आहेत,
हा डास माणसाला चावला. माणसाला चावला की याच्यातले जंतू माणसाच्या रक्तात आले. माणसाच्या रक्तामधून हे कुठं जातात? माणसाच्या आपल्या लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये ते काही काळ डॉर्मंट स्टेजमध्ये राहतात, निद्रिस्त अवस्थेमध्ये राहतात. ठीक आहे. त्यानंतर ते आपल्या आरबीसी मध्ये पण जातात. लिव्हरमध्ये जातात, लिव्हरमधून ते आरबीसी मध्ये आले. ठीक आहे. आता लिव्हरमध्ये आणि आरबीसी मध्ये या स्पोरोझॉइटचं रूपांतर झालं मेरोझॉइट मध्ये होतं. बघा, मेरोझॉइट मध्ये स्पोरोझॉइटचं रूपांतर मेरोझॉइट कसं होतं? तर हे स्पोरोझॉइट असेक्शुअली रिप्रोडक्शन करतात. त्याचं स्पोरोझॉइटचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पोरोझॉइटचं रूपांतर मेरोझॉइट मध्ये झालं. नीट लक्ष द्यायचं आपण. स्पोरोझॉइटचं रूपांतर मेरोझॉइट मध्ये झालं. कशामुळं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे. त्यानंतर आता हे मेरोझॉइट कुठं आहे? आरबीसी मध्ये आहेत. मग या आरबीसी ब्रेक होतात, रप्चर होतात आणि या मेरोझॉइटचं रूपांतर होतं गॅमेटोसाइट मध्ये. काय झालं? गॅमेटोसाइट मध्ये रूपांतर. ऍक्च्युअली आता या आरबीसी ऍक्ट्स ऍज गॅमेटोसाइट. आरबीसीच्या आत मेरोझॉइट आहेत ना, म्हणजे आरबीसी आता गॅमेटोसाइट म्हणून काम करतात. मग आता काही आरबीसी मध्ये मेल गॅमेट असतील, काही आरबीसी मध्ये फिमेल गॅमेट असतील. आरबीसी गॅमेटोसाइट आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन प्रकारचे गॅमेट्स आहेत. एक मेल गॅमेट आहे, दुसरा फिमेल गॅमेट आहे. अनेक असतील, अनेक मेल गॅमेट्स असतील, अनेक फिमेल गॅमेट्स असतील. ओके. आता या रोगजंतूचा प्रजनन कालावधी किंवा त्याची वाढ या पद्धतीने झाली. बघा, डासातून आपल्या शरीरामध्ये आले, तिथं त्याचं लिव्हरमध्ये आणि आरबीसी मध्ये प्रवेश झालेला आहे, एंट्री झालेली आहे. तिथं गेल्यानंतर त्याचं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आणि स्पोरोझॉइटचं रूपांतर मेरोझॉइट मध्ये. हे मेरोझॉइट कुठं आहे? आरबीसीच्या आत आहे किंवा लिव्हरच्या सेलच्या आत आहे. काही दिवसांनी या पेशी बस्ट होतात. आरबीसी बस्ट झाल्या. आरबीसी बस्ट झाले की आरबीसी मध्ये हे जे मेरोझॉइट असतात ते बाहेर येतात. मग हे मेरोझॉइट दोन प्रकारचे की ज्याला गॅमेटोसाइट पण म्हणायचं. एक मेल आणि दुसरं फिमेल. ठीक आहे. आता हे कुठं आहे? आपल्या शरीराच्या आत आहे, रक्तात आहे. आता एखादा डास आला, इथं डास आहे हा, आणि या डासानं या माणसाला बायटिंग केलंय, चावला. हा डास आपल्याला चावला की आपल्या रक्तामध्ये चावतो, म्हणजे रक्त घेण्यासाठी आपल्या रक्तात हे आहे गॅमेटोसाइट आहे. मग हे गॅमेटोसाइट कुठं आले? आपल्या रक्तातून डासाच्या शरीरामध्ये प्रवेशित झाले. ओके. या डासामध्ये हे गॅमेटोसाइट आले की जे दोन प्रकारचे. आता मग डासाच्या गट म्हणजे त्याच्या इंटेस्ट ह्याचा एलिमेंटरी कॅनलचा जो पार्ट आहे गट नावाचा, त्या गटमध्ये एलिमेंटरी कॅनलमध्ये अन्न मार्गामध्ये गेल्यानंतर हे मेल आणि फिमेल गॅमेट त्याचं होतंय सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं की त्याच्यापासून झायगोट तयार झाला आणि तो कुठं आहे? आता गटमध्ये, डासाच्या, बरं का, डासाच्या अन्न मार्गामध्ये हा झायगोट तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा हा झायगोट मॅच्युअर होतो आणि हळूहळू हा झायगोट मॅच्युअर झाला आणि या झायगोट पासून oocyte तयार झाले. oocyte. आता हे oocyte ब्रेक होतात. oocyte ब्रेक झाले
आणि ब्रेक झाल्यामुळं अनेक बारीक 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 स्पोरोझॉइट तयार झाले. ओसाइट ब्रेक झाल्यामुळं अनेक स्पोरोझॉइट तयार झाले. आता हे स्पोरोझॉइट या डासाच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये येतात, लाळ ग्रंथीमध्ये येतात की जे त्याच्या सोंडीच्या जवळ आहेत. या लाळ ग्रंथीमध्ये येऊन हे स्पोरोझॉइट थांबलेले आहेत. आणि मग जर हा डास पुन्हा माणसाला चावला की हे स्पोरोझॉइट माणसाच्या शरीरामध्ये येतात, तिथून लिव्हरमध्ये आणि आरबीसी मध्ये जातात, असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, मेरोझॉइट तयार होतात, आरबीसी बस्ट होतात, गॅमेटोसाइट तयार होतात आणि हे गॅमेटोसाइट पुन्हा दुसऱ्या डासाने घेतले की तो डास बाधित झाला, तो डास दुसऱ्या माणसाला चावेल. अशा पद्धतीने या दोघांच्या मदतीनं याची लाईफ सायकल कंप्लीट होते. ओके, तर हे झालं मोड ऑफ ट्रान्समिशन. आता आपण काय काय पाहिलं? हा मलेरिया नावाचा आजार कशामुळे होतो, कोणत्या रोगजंतूमुळे होतो आपण पाहिलं. आता प्लाझ्मोडियम होतो, त्याच्या 4 जाती पाहिल्या. त्याला कॅरी कोण करतंय? मॉस्किटो. कोणता मॉस्किटो? एनोफिलिस जातीचा. मेल की फिमेल? तर फिमेल. एनोफिलिस जातीचा मादी डास त्या रोगजंतूला घेऊन जातोय. आता तो रोगजंतू असलेला डास आपल्याला चावला की आपल्या शरीरामध्ये स्पोरोझॉइट येतात. ते आपल्या तांबड्या पेशीमध्ये थांबतात, मल्टिप्लाय होतात, तांबड्या पेशी बस्ट होतात, गॅमेटोसाइट तयार होतात, मेल फिमेल. आणि ते पुन्हा दुसरा डास आला चावला की आपल्या शरीरातले त्याच्या शरीरात जातात आणि त्याच्या शरीरातून पुन्हा दुसऱ्या माणसाच्या शरीरामध्ये जातात. ठीक आहे, तर ही सायकल झाली किंवा मोड ऑफ ट्रान्समिशन झालं. आता एखाद्याला मलेरिया आहे अथवा नाही हे कसं ओळखायचं? तर त्याची टेस्ट आहे. काय करायचं? आपलं रक्त घेतलं जातं, म्हणजे ब्लड स्मिअर. काचपट्टीवरती रक्त घ्यायचं आणि मायक्रोस्कोपच्या खाली हे जंतू प्लाझ्मोडियम आहे किंवा नाही हे बघायचं आणि त्यानुसार मग त्याला म्हटलं जातं एमपी टेस्ट, मलेरियन पॅरासाइटची टेस्ट. मग त्याच्यावरनं हे मलेरिया जंतू असतील तर मलेरिया आहे, नसेल तर टेस्ट निगेटिव्ह आली तर मलेरिया तुम्हाला झालेला नाही, ताप किंवा थंडी दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने वाजत असेल. ठीक आहे. मलेरिया झाल्यानंतर ट्रीटमेंट काय घ्यायची? तर त्याच्यासाठी काही औषध आहे. पहिलं म्हणजे क्लोरोक्विन किंवा नुसतं क्विनिन म्हणायचं. क्विनिन नावाचं मेडिसिन याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. किंवा सल्फाडॉक्झिन. क्विनिन आहे, सल्फाडॉक्झिन नावाचं दुसरं मेडिसिन आहे. आणि तिसरं पायरीमिथॅमिन. पायरीमिथॅमिन हे तिसरं मेडिसिन. याच्या साहाय्यानं आपल्याला मलेरिया बरा करता येऊ शकतो. आणि त्यातलं पहिलं अतिशय कॉमन आहे क्विनिन. आता आपल्याकडं साधारणतः एक म्हण आहे, तुम्ही किंवा स्लोगन आहे, तुम्ही पाहिलं, म्हण नाही स्लोगन आहे, क्लोरोक्विनची गोळी करी हिवतापाची गोळी. तुम्ही पाहिलं असेल, बरेच पूर्वी भिंतीवरती वगैरे लिहिलं जायचं, म्हणजे आपलं लोकांना जागृत करण्यासाठी, माहिती देण्यासाठी. म्हणजे क्लोरोक्विननं मलेरिया बरा होतो. क्लोरोक्विन म्हणजे त्याच्यामध्ये क्विनिन आहे. ठीक आहे. त्यानंतर क्विनिन नाही वापरायचं तर सल्फाडॉक्झिन वापरा, नसेल तर पायरीमिथॅमिन वापरा. याच्या साहाय्याने आपल्याला मलेरिया बरा करता येऊ शकतो. ठीक आहे. झाल्यावर बरा करता येतो, पण होऊ नये म्हणून काय करता येईल का? त्यालाच आपण प्रिव्हेन्शन म्हणतो. हाऊ टू प्रिव्हेंट मलेरिया. मलेरिया प्रिव्हेंट करण्यासाठी काय काय करता येते बघा. मलेरिया कशामुळे होतो आपल्याला माहित आहे, आणि मलेरियाची जंतू कुठे राहतात हे पण माहित आहे. मलेरियाची जंतू माणसामध्ये आणि डासाच्या साहाय्याने त्यांची सायकल पूर्ण होते. आणि मग हे जंतू डास वाहून नेतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला मलेरिया होऊ नये असं वाटत असेल, व्हायला नको, तर काय केलं पाहिजे? तुम्ही पहिल्यांदा या मॉस्किटोचा बंदोबस्त केला पाहिजे, डासांचा बंदोबस्त करा. बाकी काय नाही. आता डास कुठं राहतात आपल्याला माहिती आहे. डास कोरड्या जागी शक्यतो डास आढळत नाही, वाहत्या पाण्यामध्ये डास आढळत नाही. आणि म्हणून
काय करायचं बघा, पहिल्यांदा मॉस्किटोचा नायनेट करायचा आहे. कसा करता येईल बघा, स्टॅग्नंट वॉटर जिथं असेल, स्टॅग्नंट वॉटर म्हणजे स्थिर पाणी, मग ते कुठेही साठलेलं असेल, डबक्यामध्ये असेल, भांड्यामध्ये असेल, असे खराब झालेले टायर आपण टाकून देतो, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साठतं, तिथं डास येतात, अंडी घालतात, पुन्हा नवीन डासाची पैदास होते. एखादं भांडं आहे, फुटकं भांडं आहे, आपण बाहेर टाकलेलं आहे, पाणी साठतंय, डास बसतात, अंडी घालतात, नवीन डास तयार होतात. आणि हे सगळं पाणी स्थिर असतं ना, स्टॅग्नंट वॉटर.